मला 28 जानेवारी 2026 रोजी आपल्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये अत्यंत दुर्दैवी असं त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे। आता बोलण्यासाठी शब्द तर सुचतच नाहीत, कारण आपले दादा हे धाराशिव जिल्ह्याचेच जावई नाही तर आम्हाला आमचे बलसूरचेच जावई वाटायचे। कारण शरद पवारांच्या काळापासून दाजींच्या घराण्याचे, आपल्या सुरेशदाजी बिराजदार यांच्या घराचे आणि शरद पवार असतील साहेब असतील किंवा आपले आदरणीय दादा असतील, ह्या आमच्या छोट्याशा बलसूर खेडेगावामध्ये ते इथपर्यंत आले हेच आमचं खूप मोठे भाग्य समजायचं। कारण जुन्या गावात असताना ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आपल्याकडे शरद पवार साहेब आले होते। भूकंप झाला तेव्हा भूकंपामध्ये आपले शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या ह्या छोट्याशा खेडेगावाला येऊन भेट देऊन सगळ्यांना घरं या ठिकाणी वाटप करून दिले। आणि त्यानंतर आपले हे अजितदादा ह्या मागच्याच काही वर्षापूर्वी आपल्याकडे अजितदादा आपल्याकडे ज्यावेळेस सुरेशदाजी सोबत इथं आले होते, आमचं गाव म्हणजे एक असं जसं एखाद्याच्या लग्नाच्या ठिकाणी नटलेलं असते तसं आमचं गाव पूर्ण नटलेलं होतं। सगळे विद्यार्थी असतील, सगळे शिक्षक असतील, आम्ही अहोरात्र प्रयत्न केले आणि या ठिकाणी तो कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी आपले सुरेशदाजी बिराजदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आमच्या गावचा एवढा विकास घडवून आणला, गावचाच नव्हे तर आमच्या पूर्ण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आमच्या गटामध्ये जेवढे जेवढे गाव असतील तेवढ्या गावांचा विकास करण्याचं काम आमच्या सुरेशदादांनी जरी केलेलं असेल तर ते आपल्या दादांच्या माध्यमातूनच केलेलं होतं आणि हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही। आणि दादांच्या जाण्यामुळे फक्त महाराष्ट्र राज्यामध्येच या ठिकाणी दुःख झाले असं नाही तर पूर्ण आपल्या देशामध्ये की असं महाराष्ट्राचा एकमेव असा उपमुख्यमंत्री म्हणा की सर्वसामान्य जनतेशी एक निगडीत असलेलं व्यक्तिमत्व आणि अशा या थोर व्यक्तिमत्वाला आपण या ठिकाणी कधीच विसरू शकणार नाही। आता यानंतर मी काही बोलू शकत नाही कारण बोलण्यासाठी शब्दच या ठिकाणी सुचत नाही, त्यामुळं बस। महाराष्ट्र राज्याचे लाडके दबंग उपमुख्यमंत्री काल विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं। ही बातमी आम्हाला कळताच आम्ही भावनिक झालो। दादा हे महाराष्ट्रावर प्रेम करणारे असे दादा होते। आमच्याकडे इकडं साखर कारखान्याच्या उद्योग क्षेत्रातून सर्व शेतकऱ्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी दादा गेल्याची ही बातमी पसरल्यानंतर आमच्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसरलेला आहे।